ब्रायटनहून मग ते पॅरिसला गेलेत. श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा असे सगळे तिथे होते. लाला हरदयाळ होते. तिथे काही आपल्याला कार्य करता येतंय का? तिथून काही सूत्र हलवता येतायत का? या विचाराने. पण त्यांच्या कानावर सगळ्या बातम्या येत होत्या, की अभिनव भारताचे इतर जे कार्यकर्ते आहेत, सगळ्यांचा खूप छळ होतो आहे. हं. मुख्य म्हणजे माझी मातृतुल्य वहिनी आणि पत्नी ह्यांना इतका छळ सहन करावा लागतोय. म्हणून मग त्यांनी ठरवलं, की आता माझ्यामुळे सगळ्यांचे हाल होतायत. मग आता मी पकडला गेलो तरी चालेल. मी स्वतःहून लंडनला जातो. त्यांना पूर्ण कल्पना होती, की लंडनला गेलो म्हणजे अटक होणार. आणि मग पॅरिसहून जेव्हा सावरकर पुन्हा लंडनला आले, ते रेल्वेनी आले. हं. व्हिक्टोरिया स्थानकावर इथे सगळ्या पोलिसांना आधीच सगळी बातमी होती. गुप्तहेर खातं होतंच तसं. व्हिक्टोरिया स्थानकावर गाडी थांबली. डब्याच्या दाराशी ते यायचा अवकाश स्थानकावर पोलिसांनी गराडा घालून उभे होते. हं. जसा स्थानकावर पाय पडला, हातात बेड्या. त्यावेळेस त्यांच्याजवळ जी काय त्यांची ट्रंक, जे काय कपडे, जे काय असेल, हं. सगळं जप्त. हं. म्हणजे अगदी त्यांचा चष्मा सुद्धा.